लोकांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजून घेणं हे कधीकधी खूप कठीण होऊन बसतं, नाही का? हो, खरंय. अनेकदा लोक जे बोलतात त्यामागे अर्थ काहीतरी वेगळाच असतो. अगदी. आज आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करूया. लोकांच्या प्रेरणा काय असतात, म्हणजे मोटिवेशन्स, आणि त्यांच्या बोलण्या वागण्यातून मिळणारे संकेत कसे ओळखायचे. हं. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार लोकांच्या वागण्यामागे काही विशिष्ट गरजा असतात, काही विचार असतात. अगदी बरोबर. लोकांचे खरे हेतू समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा बारकाईने अभ्यास करणं महत्वाचं आहे. अच्छा. आज आपण मॅस्लोच्या गरजांच्या श्रेणीपासून सुरुवात करूया. मग देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज आणि शब्दांमागे दडलेले अर्थ या सगळ्याचा आढावा घेऊया. थोडक्यात म्हणजे लोकांच्या वागण्यामागचा का समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उत्तम. मग सुरुवात मॅस्लोपासूनच करूया. आपण शाळेत वगैरे शिकलो आहोत याबद्दल. हो. शारीरिक गरजा, सुरक्षा, मग ते प्रेम किंवा सामाजिक संबंध. सन्मान आणि आत्मसाक्षात्कार. हो, 5 गरजा. हो, पण रोजच्या जगण्यात याचा काय संबंध, म्हणजे कसं बघायचं याला? याचा संबंध खूप खोल आहे. कारण लोकांचं वागणं म्हणजे बघा ना, ते त्यांच्या अपूर्ण गरजांशी थेट जोडलेलं असू शकतं. ओके. उदाहरणार्थ, समजा कोणी सतत इतरांकडून व्हॅलिडेशन किंवा मान्यतेची अपेक्षा करत असेल, तर शक्य आहे की त्यांची जी सन्मानाची म्हणजे इस्टीम नीड आहे ती कदाचित पूर्ण होत नसेल. अच्छा, असं. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या मनात सहानुभूती वाढते. समोरच्या व्यक्तीबद्दल लगेच मत बनवण्याऐवजी आपण विचार करतो. बरोबर. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगते, लोक सहसा वाईट हेतूने नाही वागत. अच्छा. हो, अनेकदा काय होतं की अज्ञानामुळे किंवा स्वतःच्याच मतांना जास्त महत्त्व दिल्यामुळे ते इतरांना त्रासदायक ठरेल असं वागून जातात. काही तज्ज्ञ याला म्हणतात की कॉन्सिट ट्रम्प्स मॅलिस, म्हणजे अहंकार हा द्वेषापेक्षा जास्त नुकसान करतो. अरे वाह, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामागे त्याची कोणती तरी गरज किंवा विचार असू शकतो जो आपल्याला लगेच कळत नाही. अगदी. आणि हे फक्त विचारांपुरतं नाहीये, त्यांचं शरीर पण खूप काही सांगून जातं, बरोबर? देहबोली. अगदी बरोबर. इथेच देहबोली म्हणजे कायनेसिक्स म्हणतो आपण त्याला, ती महत्वाची ठरते. कायनेसिक्स. हो, यात चेहऱ्यावरचे हावभाव येतात, नजर येते, शरीराची ठेवण म्हणजे पॉस्चर, हातवारे कसे आहेत, स्पर्श, हॅप्टिक्स आणि 2 व्यक्तींमधलं अंतर प्रॉक्झिमिक्स, या सगळ्याचा समावेश होतो. अच्छा. आणि गंमत म्हणजे या गोष्टी अनेकदा शब्दांपेक्षा जास्त प्रभावीपणे भावना व्यक्त करतात. म्हणजे डोळे किंवा उभं राहायची पद्धत पण बोलते. नक्कीच. अगदी सूक्ष्म गोष्टी असतात. उदाहरणार्थ बघा, एखाद्या विषयात खूप रस वाटला तर आपल्या नकळत डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावतात. प्युपिल डायलेशन म्हणतात त्याला. अरे. आणि पापण्यांची उघडझाप कमी होते. म्हणजे आपण टक लावून बघतो तसं काहीसं. बरोबर. किंवा आत्मविश्वास वाढलेला असेल तर लोक नकळत छाती थोडी पुढे काढून उभे राहतात. अच्छा, ती सुपरमॅन पोज म्हणतात तशी. हो, तसंच काहीचं. या उलट खांदे पाडून उभं राहणं असुरक्षितता दाखवू शकतं. आणि हातांचं काय, म्हणजे मूठ घट्ट वळणं किंवा खांदे उडवणं? हो, घट्ट वळलेली मूठ, क्लेंच्ड हँड्स, अनेकदा दाबलेला राग किंवा एक प्रकारचा तणाव दर्शवते. तर खांदे उडवणं, श्रग, हे तर अगदी स्पष्ट आहे, मला माहित नाही किंवा मला काय फरक पडतो. बरोबर. इतकाच काय, आपण एकमेकांपासून किती अंतरावर उभे आहोत म्हणजे प्रॉक्झिमिक्स, यावरून सुद्धा नात्यातील जवळीक किंवा औपचारिकता कळते. अच्छा, म्हणजे मित्र जवळ उभे राहतील आणि ऑफिसमधले सहकारी थोडे लांब. अगदी. जवळची मित्र, कुटुंबातले लोक यांच्यासाठी अंतर कमी असतं. कामाच्या ठिकाणी किंवा अनोळखी लोकांसाठी ते जास्त असतं. ठीक आहे, म्हणजे देहबोली खूप महत्वाची आहे, पण फक्त देहबोली पुरेशी नाहीये, नाही का? म्हणजे लोक जे शब्द वापरतात, जसं बोलतात. निश्चितच. शब्द महत्वाचे आहेतच, पण शब्दांच्या पलीकडे जाऊन ऐकणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे? याला ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतात. सक्रियपणे ऐकणं. ओके. म्हणजे फक्त शब्द ऐकायचे नाहीत, तर समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा सूर कसा आहे, म्हणजे टोन, कोणत्या शब्दांवर जोर दिला जातोय, काही विशिष्ट शब्द वापरले जात आहेत का, मॉडिफायर्स ज्याला म्हणतो, याकडे लक्ष द्यायचं. अच्छा. जसं तुम्ही म्हणालात, मी पटकन चाललो, यातला पटकन महत्वाचा आहे. अगदी. तो पटकन शब्द कदाचित घाई दाखवतो किंवा काहीतरी टाळायची इच्छा दाखवतो. आणि काही वेळा साधी वाटणारी वाक्यसुद्धा वेगळा अर्थ घेऊन येतात, असं होतं का? हो, होऊ शकतं.
पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जे संकेत आहेत ना, हे परिस्थिती आणि व्यक्तीनुसार बदलतात. हो बरोबर, जनरलाइज नाही करता येणार. अगदी. यांना आपण 100% खात्रीचे नियम म्हणून बघू शकत नाही. पण काही उदाहरणं बघूया. हां. जसं कधी-कधी पुरुष जेव्हा म्हणतात, ठीक आहे, बोलूया, त्यात खरं तर नाराजी किंवा नाईलाज असू शकतो. अच्छा. किंवा स्त्रियांकडून आलेलं काही नाही, हे उत्तर अनेकदा राग किंवा निराशा दर्शवतं. हे तर अनुभवलंय अनेकांनी. आणि तो प्रसिद्ध प्रश्न, यात मी जाड दिसते का? हो. यामागे अनेकदा उत्तराची नाही, तर स्तुतीची अपेक्षा असते. बरोबर. पण पुन्हा एकदा सांगते, हे फक्त संभाव्य अर्थ आहेत. प्रत्येक वेळी असंच असेल असं नाही. संदर्भ महत्वाचा आहे. म्हणजे एकूणच लोकांचं वागणं, बोलणं, यामागे त्यांच्या गरजा, भावना, विचार यांचं एक जटिल जाळं असतं. हो. आणि त्यांची देहबोली, शब्दांमागचे छुपे अर्थ यावर जर आपण लक्ष दिलं तर कदाचित आपण त्यांना थोडं अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू. अगदी. आणि हे फक्त इतरांना समजून घेण्यासाठी नाहीये, तर आपले स्वतःचे संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी, गैरसमज टाळण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. खरंय. तर आजच्या या चर्चेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. हां. जर आपण आपल्या स्वतःच्या देहबोली आणि बोलण्याच्या पद्धतीबद्दल अधिक जागरूक झालो, तर इतरांशी असलेले आपले संबंध आणि समाजातली आपली प्रतिमा यात काय सकारात्मक बदल घडू शकेल याचा विचार करायला हरकत नाही.